स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर. सर्वात प्रथम तर मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. तुम्ही दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे आपल्या चॅनलवर 2000 सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहे. थँक यू फॉर सपोर्टिंग मी. तुमचा सपोर्ट इथून पुढे असाच असावा हीच अपेक्षा. आज आपण हेमॅटॉलॉजी या सब्जेक्टचे हेमॅटॉलॉजी या सब्जेक्टचे ब्लड अँड कंपोनंट्स या टॉपिकवर मोस्ट इम्पॉर्टंट असे क्वेश्चन पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट. द नॉर्मल पीएच ऑफ ह्युमन ब्लड इज ह्युमन ब्लडचा नॉर्मल पीएच किती असतो? ऑप्शन ए 6.8 टू 7.0, ऑप्शन बी 7.35 टू 7.45, ऑप्शन सी 7.5 टू 7.8, ऑप्शन डी 8.0 टू 8.5. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 7.35 टू 7.45. एक्सप्लेनेशन. रक्ताचा सामान्य पीएच हा किंचित अल्कलाईन असतो आणि याची नॉर्मल रेंज 7.35 ते 7.45 इतकी असते. पीएच कमी झाल्यास त्याला ॲसिडोसिस म्हणतात आणि जर पीएच वाढला तर त्यास अल्कॅलोसिस असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड. द मोस्ट अबंडंट प्लाझ्मा प्रोटीन इज प्लाझ्मामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारे प्रथिन कोणते किंवा प्रोटीन कोणते आहे? ऑप्शन ए ग्लोबिन, ऑप्शन बी अल्बुमिन, ऑप्शन सी फायब्रिनोजन, ऑप्शन डी प्रोथ्रोम्बिन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अल्बुमिन. अल्बुमिन हा एक्सप्लेनेशन. अल्बुमिन हा प्लाझ्मामधील सर्वाधिक प्रमाणात आढळणारे प्रथिन आहे. याचं याचं फंक्शन काय आहे तर हे ऑन्कोटिक प्रेशर म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन राहण्यासाठी याचा यूज केला जातो. ग्लोबुलिन हे अँटीबॉडीचं काम करते. त्याचबरोबर फायब्रिनोजन हा क्लॉटिंग फॅक्टर आहे. क्लॉटिंगसाठी याचा यूज होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. द लाईफ स्पॅन ऑफ आरबीसी अप्रॉक्सिमेटली आरबीसीचा लाईफ स्पॅन किती असतो? ऑप्शन ए 30 डेज, ऑप्शन बी 60 डेज, ऑप्शन सी 90 डेज, ऑप्शन डी 120 डेज. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 120 डेज. एक्सप्लेनेशन. लाल रक्तपेशी म्हणजे आरबीसीचा अप्रॉक्सिमेटली लाईफ स्पॅन हा 120 दिवस असतो आणि याचं विघटन आपल्याला स्प्लीनमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. द नॉर्मल हिमोग्लोबिन लेवल इन अडल्ट मेलमध्ये हिमोग्लोबिनची नॉर्मल रेंज किती असते? ऑप्शन ए 8 टू 10 ग्राम पर डेसिलिटर, ऑप्शन बी 10 टू 12 ग्राम पर डेसिलिटर, ऑप्शन सी 30 टू 70 ग्राम पर डेसिलिटर, ऑप्शन डी 80 टू 20 ग्राम पर डेसिलिटर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 30 टू 70 ग्राम पर डेसिलिटर. एक्सप्लेनेशन. प्रौढ पुरुषामध्ये एचबीचे प्रमाण हे म्हणजेच अडल्ट ह्युमनमध्ये एचबीचे प्रमाण हे 13 ते 17 ग्राम पर डेसिलिटर इतके असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. विच सेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द अँटीबॉडी प्रोडक्शन? अँटीबॉडी प्रोडक्शनसाठी खालीलपैकी कोणते सेल कारणीभूत ठरतात? ऑप्शन ए टी लिम्फोसाइट, ऑप्शन बी लिम्फोसाइट, ऑप्शन सी न्यूट्रोफिल, ऑप्शन डी मोनोसाइट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लिम्फोसाइट हे अँटीबॉडीच्या प्रोडक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे. एक्सप्लेनेशन. बी लिम्फोसाइट पासूनच आपल्याला प्लाझ्मा सेल तयार झालेले पाहायला मिळतात आणि याच्यापासूनच अँटीबॉडी तयार होते. त्यामुळे अँटीबॉडीच्या प्रोडक्शनसाठी बी लिम्फोसाइट हे महत्त्वाचा रोल इथे महत्त्वाचे असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. प्लेटलेट आर मेनली इन्व्हॉल्व इन प्लेटलेटचं मेन फंक्शन काय आहे किंवा प्लेटलेटचं इन्व्हॉल्वमेंट कशासाठी असतं? ऑप्शन ए ऑक्सिजन ट्रान्सपोर्टसाठी, ऑप्शन बी इम्युनिटीसाठी, ऑप्शन सी ब्लड क्लॉटिंगसाठी, ऑप्शन डी हार्मोन ट्रान्सपोर्टसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ब्लड क्लॉटिंगसाठी. म्हणजे ब्लड क्लॉटिंग हे प्लेटलेटचं मेन फंक्शन आहे. एक्सप्लेनेशन. प्लेटलेट्स हे रक्तस्राव थांबवण्यासाठी किंवा रक्ताचं क्लॉट फॉर्मेशन करण्यासाठी याची मदत होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. द युनिव्हर्सल डोनर ऑफ ब्लड ग्रुप इज युनिव्हर्सल ऑफ डोनर ब्लड ग्रुप कोणता आहे? ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी ए बी, ऑप्शन डी ओ. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ओ. एक्सप्लेनेशन. ओ ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह हा सामान्यतः युनिव्हर्सल डोनर हा मानला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. द युनिव्हर्सल रेसिपिएंट ब्लड ग्रुप इज ऑप्शन ए ऑप्शन बी, ऑप्शन सी. ऑप्शन ए ब्लड ग्रुप, ऑप्शन बी ब्लड ग्रुप, ऑप्शन सी ए बी ब्लड ग्रुप, ऑप्शन डी ओ ब्लड ग्रुप. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ए बी ब्लड ग्रुप. ए बी ब्लड ग्रुप हा सामान्यतः ए बी पॉझिटिव्ह हा युनिव्हर्सल रिसिप्टर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. विच WBC इज
इन बॅक्टेरियल इन्फेक्शन. बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये खालीलपैकी कोणते WBCचं वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात? ऑप्शन ए लिम्फोसाइट, ऑप्शन बी न्यूट्रोफिल, ऑप्शन सी इओसिनोफिल, ऑप्शन डी बेसोफिल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिल हे बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये आपल्याला इन्क्रीज झालेले पाहायला मिळतात. एक्सप्लेनेशन बॅक्टेरियल इन्फेक्शन इन्फेक्शनमुळेच आपल्याला न्यूट्रोफिलिया म्हणजेच थोडक्यात काय तर न्यूट्रोफिल आपल्याला WBCमध्ये वाढलेल्या पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. द नॉर्मल प्लेटलेट काउंट. प्लेटलेट काउंटची नॉर्मल रेंज काय आहे? ऑप्शन ए 50,000 ते 1,00,000, ऑप्शन बी 1,00,000 ते 4,50,000, ऑप्शन बी 5,00,000 ते 10,00,000, ऑप्शन डी 10,00,000 ते 15,00,000. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1,50,000 ते 4,50,000 इतकी असते. एक्सप्लेनेशन प्लेटलेट काउंट हा सामान्यतः 1,50,000 ते 4,50,000 इतका सामान्य असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. हेमॅटोक्रिट इंडिकेट्स. हेमॅटोक्रिट काय इंडिकेट करते? ऑप्शन ए HBचं कॉन्सन्ट्रेशन, ऑप्शन बी प्लाझ्माचा व्हॉल्यूम, ऑप्शन सी पर्सेंटेज ऑफ RBC इन ब्लड, ऑप्शन डी WBC काउंट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. ब्लडमधील RBC किती पर्सेंटमध्ये प्रेझेंट आहेत हे दाखवण्याचं काम हेमॅटोक्रिटचं असतं. एक्सप्लेनेशन RBC ची टक्केवारीचे प्रमाण म्हणजे थोडक्यात हेमॅटोक्रिट होय. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. ESR इन्क्रीज्ड इन. ऑप्शन ए पॉलिसायथेमिया, ऑप्शन बी डिहायड्रेशन, ऑप्शन सी इन्फ्लामेशन, ऑप्शन डी हिमोफिलिया. आपल्याला थोडक्यात ESR कधी इन्क्रीज झालेला पाहायला मिळतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशनच्या कंडिशनमध्ये आपल्याला ESRचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळते. एक्सप्लेनेशन दाह म्हणजेच इन्फ्लामेशनमध्येच ESRचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. विच अँटिकोगुलंट युज्ड टू CBC टेस्ट. CBC टेस्टसाठी खालीलपैकी कोणत्या अँटिकोगुलंटचा यूज केला जातो? ऑप्शन ए हेपॅरिन, ऑप्शन सी EDTA, ऑप्शन सी सायट्रेट, ऑप्शन डी ऑक्झॅलेट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी EDTA. EDTAचा लॉंग फॉर्म काय असेल तर इथिलीन डायमाइन टेट्राएसिडिक ॲसिड. याचा उपयोग EDTAचा उपयोग हा CBCसाठी केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. द ऑक्सिजन कॅरिंग कंपाउंड. द ऑक्सिजन कॅरिंग कंपोनंट ऑफ RBC इज ऑप्शन ए ग्लोबिन, ऑप्शन सी आयरन, ऑप्शन सी हिमोग्लोबिन, ऑप्शन डी प्लाझ्मा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करत असतं. एक्सप्लेनेशन हिमोग्लोबिनमुळेच ऑक्सिजन बॉडी पार्टला ऑक्सिजनचा सप्लाय केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. विच WBC इन्क्रीज इन ॲलर्जिक कंडिशन. ॲलर्जिक कंडिशनमध्ये खालीलपैकी कोणत्या WBC आपल्याला इन्क्रीज झालेल्या पाहायला मिळतात? ऑप्शन ए न्यूट्रोफिल, ऑप्शन बी इओसिनोफिल, ऑप्शन सी बेसोफिल, ऑप्शन डी मोनोसाइट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इओसिनोफिल म्हणजे ॲलर्जेटिक किंवा पॅरासायटिक इन्फेक्शनमध्येच आपल्याला इओसिनोफिल आपल्याला वाढलेल्या पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. प्रोथ्रोम्बिन इज सिंथेसाइज्ड इन. प्रोथ्रोम्बिनचं सिंथेसाइज कुठे होतं? ऑप्शन ए इन किडनीमध्ये, ऑप्शन बी लिव्हरमध्ये, ऑप्शन सी स्प्लीनमध्ये, ऑप्शन डी बोन मॅरोमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लिव्हरमध्ये याचं प्रोथ्रोम्बिनचं सिंथेसिस होते. एक्सप्लेनेशन क्लॉटिंग फॅक्टर हे आपल्याला लिव्हरमध्ये तयार झालेले पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन नॉर्मल WBC काउंट. WBCचे नॉर्मल रेंज काय आहे? ऑप्शन ए 2,000 ते 4,000, ऑप्शन बी 4,000 ते 11,000, ऑप्शन सी 12,000 ते 15,000, ऑप्शन डी 15,000 ते 20,000. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 4,000 ते 11,000 पर MM³ इतकी असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18. RH फॅक्टर इज फर्स्ट डिस्कवर्ड इन. RH फॅक्टर सर्वात प्रथम कशामध्ये डिस्कवर करण्यात आला? ऑप्शन ए ह्युमनमध्ये, ऑप्शन बी मंकीमध्ये, ऑप्शन सी डॉगमध्ये, ऑप्शन डी रॅबिटमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मंकीमध्ये. एक्सप्लेनेशन RH फॅक्टर म्हणजेच रेसिस मंकीमध्ये शोधला गेला. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर इज कॉल्ड ॲज. ऑप्शन ए सीरम, ऑप्शन बी लिम्फ, ऑप्शन सी RBC, ऑप्शन डी पप्पी कोट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सीरम. विदाउट क्लॉटिंग फॅक्टर प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर इज कॉल्ड ॲज अ सीरम. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. विच विटामिन इज इसेन्शियल फॉर क्लॉटिंग. क्लॉटिंग फॅक्टरसाठी खालीलपैकी कोणतं विटामिन इसेन्शियल आहे? ऑप्शन ए विटामिन ए, ऑप्शन बी विटामिन B12, ऑप्शन सी विटामिन सी, ऑप्शन डी विटामिन के. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी विटामिन के हे क्लॉटिंग फॅक्टरसाठी इसेन्शियल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21.
द लार्जेस्ट WBC इन पेरिफेरल ब्लड इज. पेरिफेरल ब्लडमध्ये लार्जेस्ट WBC कोणते आहे? ऑप्शन ए न्यूट्रोफिल, ऑप्शन बी लिम्फोसाइट, ऑप्शन सी न्यूट्रोफिल, ऑप्शन डी इओसिनोफिल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मोनोसाइट. मोनोसाइट हे आपल्याला WBC पेरिफेरल ब्लड स्मेअरमध्ये सगळ्यात जास्त साईजमध्ये पाहायला मिळतात. एक्सप्लेनेशन. मोनोसाइट ही सर्वात मोठी WBC आहे. त्याची साईज ही 12 ते 20 मायक्रोमीटर इतकी असते. तर ती मायक्रोफेजमध्ये रूपांतरित होत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22. द नॉर्मल आरबीसी काउंट इन अडल्ट मेल इज. अडल्ट मेलमध्ये आरबीसीचा नॉर्मल आरबीसी काउंट किती असतो? ऑप्शन ए 2 ते 3 मिलियन पर MM³, ऑप्शन बी 3 ते 4 मिलियन पर MM³, ऑप्शन सी 4.5 ते 6 मिलियन MM³, ऑप्शन डी 6 to 8 मिलियन पर MM³. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 4.5 ते 6 मिलियन पर MM³. एक्सप्लेनेशन. प्रौढ पुरुषांमध्ये म्हणजेच अडल्ट मेलमध्ये आरबीसीचा काउंट हा 5.5 ते 6 मिलियन पर MM³ इतका पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. द लाईफ स्पॅन ऑफ प्लेटलेट इज. प्लेटलेटचा लाईफ स्पॅन किती असतो? ऑप्शन ए 1 ते 2 दिवस, ऑप्शन बी 3 ते 5 दिवस, ऑप्शन डी 7 ते 10 दिवस, ऑप्शन डी 15 ते 20 दिवस. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर सी 7 ते 10 दिवस इतका असतो. एक्सप्लेनेशन. साधारणतः प्लेटलेट या 7 ते 10 दिवस जिवंत राहू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. द अँटीकोगुलंट ऑफ चॉईस फॉर ESR बाय वेस्टरग्रीन मेथड. वेस्टग्रीन मेथडसाठी ESRच्या डिटेक्शनसाठी वेस्टग्रीन मेथडनुसार कोणता अँटीकोगुलंट यूज केला जातो? ऑप्शन ए EDTA, ऑप्शन बी डबल ऑक्झलेट, ऑप्शन सी सोडियम सायट्रेट, ऑप्शन डी हिपॅरिन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सोडियम सायट्रेटचा यूज केला जातो. एक्सप्लेनेशन. वेस्टग्रीनमध्ये 3.8% सोडियम सायट्रेटचा यूज केला जातो आणि वेस्टग्रीन मेथडनुसार ESRच्या डिटेक्शनसाठी सोडियम सायट्रेटचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25. विच लेयर ऑफ सेंट्रीफ्यूज ब्लड कंटेन्स WBC और प्लेटलेट? ऑप्शन ए प्लाझ्मा, ऑप्शन बी सीरम, ऑप्शन बी बफिकॉट, ऑप्शन डी पॅक्ड सेल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बफिकॉट. एक्सप्लेनेशन. सेंट्रीफ्यूज केल्यानंतर मधल्या थरात WBC व प्लेटलेट्स आपल्याला पाहायला मिळतात. यालाच बफिकॉट असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. विच कंडिशन शो डिक्रीज ESR. खालीलपैकी कोणती कंडिशनमध्ये आपल्याला ESR हा डिक्रीज झालेला पाहायला मिळतो? ऑप्शन ए ट्युबरक्युलोसिसमध्ये, ऑप्शन बी रिमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये, ऑप्शन सी पॉलिसायथियामध्ये, ऑप्शन डी इन्फेक्शनमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पॉलिसायथिमियाच्या कंडिशनमध्ये ESR आपल्याला डिक्रीज झालेला पाहायला मिळतो. एक्सप्लेनेशन. आरबीसीची संख्या जास्त झाल्यामुळे त्याचं सेडिमेंटेशन हे सगळ्यात कमी होते, त्यामुळे ESR आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो. हिमोग्लोबिन इज कंपोज्ड ऑफ. हिमोग्लोबिनचं फॉर्मेशन कशापासून होतं? ऑप्शन ए हिम ओनली, ऑप्शन बी ग्लोबिन ओनली, ऑप्शन सी हिम प्लस ग्लोबिन, ऑप्शन डी आयरन प्लस प्लाझ्मा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हिम प्लस ग्लोबिन. एक्सप्लेनेशन. हिमोग्लोबिनमध्ये हिम म्हणजेच आयरन कंटेनिंग पार्ट व ग्लोबिन म्हणजेच प्रोटीन कंटेनिंग पार्ट आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 28. रेक्टिक्युलोसाइट काउंट इन्क्रीज इन. रेक्टिक्युलोसाइट काउंट हा केव्हा इन्क्रीज झालेला पाहायला मिळतो? ऑप्शन ए अप्लास्टिक एनिमिया, ऑप्शन बी आयरन डेफिशियन्सी एनिमियामध्ये, ऑप्शन सी हिमोलायटिक एनिमियामध्ये, ऑप्शन डी ल्युकेमियामध्ये. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर सी हिमोलायटिक कंडिशनमध्ये रेक्टिक्युलोसाइट काउंट हा इन्क्रीज झालेला पाहायला मिळतो. एक्सप्लेनेशन. हिमोलिसिस झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात आरबीसी तयार होते, त्यामुळेच रेक्टिक्युलोसाइट काउंट हा आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो. क्वेश्चन नंबर 29. विच विटॅमिन डेफिशियन्सी इज लीड टू मेगाप्लास्टिक एनिमिया. खालीलपैकी कोणत्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे मेगाप्लास्टिक एनिमिया सारखी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते? ऑप्शन ए विटॅमिन ए, ऑप्शन बी विटॅमिन सी, ऑप्शन सी विटॅमिन डी, ऑप्शन डी विटॅमिन B12. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी विटॅमिन B12. एक्सप्लेनेशन. विटॅमिन B12 किंवा फोलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे आपल्याला मेगाप्लास्टिक सारखी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. द क्लॉट रिॲक्शन इज मेनली ड्यू टू द ऑप्शन ए आरबीसी, ऑप्शन बी WBC, ऑप्शन सी प्लेटलेट, ऑप्शन डी प्लाझ्मा प्रोटीन. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी प्लेटलेट आहे. एक्सप्लेनेशन.
प्लेटलेटमधील कॉन्ट्रास्टाईल प्रोटीन क्लॉट आकुंचन करत असतात. त्यामुळे क्लॉट रिॲक्शनसाठी प्लेटलेट हे मेनली इन्व्हॉल्व असते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू.